नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव आपल्या रूममध्ये विचार करत बसलेला असतो। तेवढ्या तेथे मधू त्याच्यासाठी हळदीचे दूध घेऊन येते। तेव्हा मधू म्हणते की राघव कसला विचार करतोस आणि हे घे तुझ्यासाठी हळदीचे दूध। तेव्हा राघव म्हणतो की मधू थँक्यू, कारण तू सर्व काही हे माहीत असताना सुद्धा विनूसाठी माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाली। मी तुला नवऱ्याचा कोणताही हक्क देणार नाही आणि बायको म्हणून सुद्धा तुझा स्वीकार करणार नाही, तरी सुद्धा स्वतःच्या सुखाचा विचार कधीच केला नाही आणि माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली त्याबद्दल। तेव्हा मधू म्हणते की अरे राघव, तू एक मित्र म्हणून आत्तापर्यंत माझ्या सर्व चुका माफ केल्या आणि मला परत तुझ्याबरोबर लग्न करण्याची संधीसुद्धा तू दिली, त्यामुळे खरंच मला मी ज्या चुका केल्या त्याबद्दल मीच माफी मागते। तेव्हा राघव म्हणतो आज इतकी वर्ष झाले तू आपलं घर सांभाळते, आपला बिझनेस सांभाळते आणि मला विनूसाठी तू किती मदत करते, खरंच तुझेच आभार मानले पाहिजे। तर मधू म्हणत असते की नाही राघव, मी ज्या चुका केल्या ना त्याच्यापुढे हे काहीच नाही। ज्या चुका मी केल्या होत्या त्या खूप मोठ्या होत्या, त्यामुळे मला त्याच्याबद्दल आणखी आत्तासुद्धा गिल्टी वाटते। पण मी जे काही हे झाले त्याबद्दल या घरात खरंच आनंदी आहे, कारण माझ्या चुकामुळे या घरात खूप काही घडले, त्यामुळे अजूनसुद्धा त्या गोष्टीचा मला पस्तावा येतो। असे बोलून मधू तेथून निघून जाते। त्यानंतर इकडे लाईट गेलेली असते। सावी म्हणते की अगं आई चल ना लवकर, मला भीती वाटते। तेव्हा सिंधू आपल्या हातामध्ये मेणबत्तीचा उजेड घेऊन येते आणि आता बाळा घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे। सावी विचारते की आई आता विनूबरोबर बोलल्याने तुला आनंद वाटला ना, आणि तू जर दुःखी असेल तर मी तुला आनंदात हसवायचा नक्की प्रयत्न करत राहील, आणि तू जर सॅड असली तर मी सुद्धा सॅडच असणार, आणि तुला हॅपी कसे करायचे हे आई मला चांगले जमते। तेव्हा सिंधू लगेच सावीला प्रेमाने मिठी मारते आणि चल आता आपण जेवायला जाऊया। तेवढ्यात लाईट येते आणि सावी चल आता जेवण करून घे, तुझ्या आवडतीची भाजी मी केली बटाट्याची। तेव्हा सावी खुश होते। त्यानंतर इकडे विनू आपल्या रूममध्ये असतो, तर राघव आपली ही पिलो घेऊन तेथे येतो आणि विनूला म्हणतो की आज मी तुझ्या रूममध्ये झोपले तर तुला चालेल ना। तर विनायक म्हणतो की तुम्ही माझे बाबा आहात, विचारण्यासारखे काही नाही, मला काहीच हरकत नाही, आणि मला कायम असे वाटायचे की माझ्या बाबांची हाताची उशी करून त्यांनी मला स्टोरीज सांगावी आणि मी त्यांच्या मिठीत असे अलगद झोपावे। दोघे एकमेकांजवळ झोपणार म्हणून खूप खुश होतात। त्यानंतर राघव विनूला विचारतो की तुला सरप्राईज आवडते ना, मग आता डोळे बंद कर, म्हणून राघवने विनूसाठी मस्त असा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कुर्ता आणलेला असतो। तर विनू डोळे उघडतो आणि ते ड्रेस बघून त्याला खूप आनंद होतो। राघवला विचारतो की बाबा तुम्हाला हा माझा कलर फेवराईट आहे हे कसे समजले। राघव म्हणतो की हो मला नक्की समजते। तेव्हा विनू म्हणतो की बाबा जेव्हा मी आश्रमात होतो तेव्हा प्रत्येक मुलाचे बाबा त्यांना असे नवीन गिफ्ट द्यायचे आणि खांद्यावर घेऊन फिरायला न्यायचे, तेव्हा मी देवाला रोज प्रार्थना करायचो की माझे बाबा केव्हा येतील, पण आज चक्क देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि खरंच मला खूप छान वाटते। विनू म्हणतो की आता मी उद्याच पप्पांचे आभार मानणार। तर राघव सुद्धा तेच बोलतो आणि लगेच तो विनूला म्हणतो की चल आता मी तुला माझ्या खांद्यावरून फिरवतो आणि तुझी ती विश सुद्धा पूर्ण करू। त्यानंतर इकडे सिंधूने सुद्धा सावीसाठी खूप छान असा पप्पाच्या स्वागतासाठी ड्रेस आणलेला असतो। सावी तो ड्रेस बघून खूपच खुश होते। त्यानंतर सावी सिंधूला डोळे झाकण्यासाठी सांगते आणि सावी ही सिंधूसाठी खूप छान अशा मस्त बांगड्या घेऊन येते। तेव्हा त्या बांगड्या बघून सिंधूला खूप आनंद होतो। सिंधू विचारते की काय गे सावी, तुला हे पैसे बांगड्यासाठी कोणी दिलेत। सावी म्हणत असते की आई तुम्हाला खाऊ खाण्यासाठी जे पैसे देत होतीत ना, त्यातील मी काही पैसे उरून ह्या तुझ्यासाठी बांगड्या घेऊन आले। त्यानंतर इकडे विनू राघवला म्हणतो की झोपण्या अगोदर बाबा तुम्ही मला एक गोष्ट सांगा, म्हणून राघव सुद्धा विनूला गोष्ट सांगत असतो। सावी म्हणत असते की आई मला तुझ्या जवळच झोपायचे आणि झोपताना मला एक गोष्ट सांग। तेव्हा सिंधू सुद्धा सावीला गोष्ट सांगत असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त सर्वजण तयार होत असतात आणि गणपती बाप्पाचे सर्वांचे इथे डेकोरेशन चालू असते। इकडे राजश्री सर्वांना चहा देत असते आणि ती रत्नाकरला म्हणत असते की आओ जरा इथे जास्त फुले ठेवा गणपती बाप्पांजवळ। तेव्हा रत्नाकर म्हणत असतो की राणी सरकार तुमचं ऐकायचं नाही तर कुणाचे ऐकायचे। तेव्हा राजश्री ही म्हणत असते की आओ तुम्ही तर कुणालाच बोलून देणार नाही, तुमच्याशी सिंधूच नेमकं। तर लगेच
राजश्री बोलायचे गप्प होते आणि सर्वांना हा खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर इकडे सिंधूसुद्धा खूप छान असे गणपती बाप्पाचे डेकोरेशन तयार करत असते। राजश्री इकडे रत्नाकरला म्हणते की आओ पटकन तयारी करा, विनू आणि राघव येतच असतील। रत्नाकर म्हणतो की अगं अगदी म्हातारे झाल्यासारखे वाटते। तर ऋषभ म्हणत असतो की अरे काका तुला कोण म्हातारे म्हणणार, तू माझ्यासारखा एंगच आहे। राजश्री विचारते की अरे ऋषभ तू का गेला नाही गणपती आणण्यासाठी। तेव्हा रत्नाकर म्हणत असतो की खरंच बघ ना, अगोदर आम्ही आणि दादा गणपती आणण्यासाठी जायचो, त्यानंतर राघव आणि राया आणि आता राघवसोबत विनू, मग म्हातारे झाल्यासारखेच वाटतेत ना। तेवढ्यात मधूने सर्व औषणाची तयारी केलेली असते आणि ती म्हणते की मी गणपती बाप्पांजवळ तांदूळ ठेवण्यासाठी घेऊन येते। तेव्हा काकू म्हणतात की रेश्मा अगं गणपती बाप्पांजवळ तांदूळ म्हणजे धान्य का ठेवतात हे माहिती आहे का? गणपती बाप्पा घरात येताना भरभराट घेऊन यावेत यासाठी तेथे धान्य ठेवतात। तेव्हा मधूही लगेच औषणासाठी तांदूळ घेऊन आलेली असते। काकू म्हणत असते की ऋतुजा आणि रेश्मा तुम्ही दोघीजणी मिळून ह्या राजश्रीला देवबाप्पाची जी चांदीची आणि भांडी आहेत ती घासण्यासाठी मदत करा। तेव्हा रेश्मा म्हणत असते की हे इतकं मोठं घर आहे, घरात साधे नौकर नाही। तेव्हा काकू म्हणते की रेश्मा तू काय बोलली, माझे कान अगदी शाबूत आहे आणि तुम्ही दोघांनी जर थोडीशी मदत केली तर राणी आणि राजश्रीला त्याची मदतच होईल ना। तेव्हा रेश्मा म्हणत असते की अहो काकू मला तसे नाही म्हणायचे। तेव्हा काकू त्या दोघींना बळजबरीने राजश्री आणि मधूला मदत करण्यासाठी सांगते। त्यानंतर इकडे सावीसुद्धा नवीन ड्रेस घालून तयार होते आणि आई गणपती बाप्पा येण्याने किती आनंद वाटतो आणि गणपती बाप्पा माझ्या दरवर्षी पूर्ण इच्छा पूर्ण करत असतात आणि यावर्षी माझे बाबा लवकरच येणार ही सुद्धा इच्छा पूर्ण करार। सिंधूला मोठा धक्का बसतो। त्यानंतर राघव आणि विनायक हे मस्त गणपती घेऊन आलेले असतात, तर मधू त्यांचे खूप छान प्रकारे औषण करत असते। इकडे मंगेशसुद्धा गणपती घेऊन येतो आणि सर्व बायका आणि सिंधू हे त्या गणपती बाप्पाचे मस्त असे औषण करून स्वागत करतात। त्यानंतर रत्नाकर म्हणतो की ह्या वर्षीचे गणपती आपल्यासाठी खूप खास आहेत कारण आपल्यासोबत विनू आहेत। काकू म्हणते की खरंच विनू आल्याने आपल्या घरात एक वेगळीच चमक निर्माण झाली आणि घर पूर्ण आनंदाने फुलून गेले। त्यानंतर राघव आणि सर्वजण गणपती बाप्पाचा जय जयकार करत गणपती बाप्पाची स्थापना करतात। इकडे मंगेश आणि घरातील सर्वजण हे गणपती बाप्पांची स्थापना करतात आणि मस्त आरती होते। तेव्हा मनोभावाने सर्वजण देवाला प्रार्थना करत असतात। तर इकडे सिंधूला राघवची मागच्या गणपतीच्या वेळेची आठवण होत असते आणि इकडे राघवला सुद्धा सिंधूची गणपती बाप्पाची प्रार्थना करतात त्या क्षणाची आठवण होते। दोघांना एकमेकांची आठवण झालेली असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मंगेश हा सिंधूला म्हणत असतो की तू तिला तिच्या बाबाबद्दल सांगून का टाकत नाही। तेव्हा सिंधू म्हणत असते की अरे इतक्या दिवस आम्ही त्या माणसापासून लांब राहिलो, एक पोलीस ऑफिसर म्हणून तो माणूस आम्हाला शोधण्यासाठी सुद्धा आला नाही। त्यांना जर त्यांच्या आयुष्यात आमची गरज नसेल तर सावीला सुद्धा एका बेजबाबदार बापाची काही गरज नाही। तेवढ्यात सावी येते आणि आई राघव कोण आहे असे सिंधूला विचारते। सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।